नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे घटस्थापना अर्थात नवरात्री. मंडळी, आपल्या भारतीय सणांचा जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर हे सगळे सण कृषी परंपरेशी निगडित आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे ते सण आपण काही फक्त वेळ काढूपणा करण्यासाठी किंवा अवास्तव खर्च करण्यासाठी असं अजिबात नाही आहे बरं का. म्हणजे प्रत्येक सणांची जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली असेल तर जेव्हा आपण खूप श्रम करतो, एक तर त्या श्रमाला आलेलं फळ म्हणून काहीतरी आनंद उत्सव असतो किंवा आपल्या कृषीशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी ते सण असतात. आता घटस्थापना किंवा ज्याला आजकाल नवरात्री असा शब्दप्रयोग भारतभर होतो. मग हे कशाशी संबंधित आहे तर तुम्ही बघा ना की स्त्री आणि भूमी म्हणजे माता आणि भूमी यांच्यामध्ये असणारी जी सृजनशीलतेची जी शक्ती आहे, नवनिर्मितीची जी ह्या दोघींमध्ये क्षमता आहे नवीन काहीतरी निर्माण करण्याचा, तर त्या शक्तीचा आदरभाव व्यक्त करणे, त्या शक्तीविषयी आदर व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्या सृजनशीलतेचा गौरव करणे हा खरं तर या घटस्थापनेचा मूळ हेतू आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आईला भूमी म्हणतात, म्हणजे मातेला भूमी आणि भूमीला माता मानण्याची आपल्याकडे प्रथा आहे. कशामुळं? ते ह्या दोघींमध्येही नवनिर्माण करण्याची, म्हणजे साध्या भाषेत जर मातेचा विषय घेतला तर वंशवृद्धी, आपली जी काही वंशिक परंपरा म्हणूयात किंवा मानव जातीचा जो प्रवास म्हणूयात साध्या भाषेत, तो अखंडितपणे चालू कोण ठेवतं तर महिला ठेवते, स्त्री ठेवते, म्हणजे माता ठेवते. बरोबर आहे. आता ही जी अखंडित आपण जी काही म्हटलं मानव जातीचा हा जो प्रवाह आहे अखंडित चालू ठेवण्याचं काम कोण करते तर महिला करते. मग ही जी मानव समूह आहे, मानव जात जी आहे, त्यांचा उदर भरण्याचा म्हणजे उपजीविकेचा आज एक सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं ऊर्जा स्त्रोत म्हणा, उगम स्त्रोत म्हणा, काय आहे तर ती आहे शेती. म्हणजे एक नवनिर्माण करून मानवजात अखंडितपणे चालू कशी राहील तिचा प्रवास हे पाहते, तर दुसरी या मानव समूहाचं जे काही अस्तित्व आहे ते उपाशी पोटी नष्ट होणार नाही याची काळजी घेतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की घटस्थापनेचा मूळ हेतू हा भूमी आणि माता यांचा गौरव करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचा आदरभाव करणं हा आहे. आणि स्त्रियांनी जो मग हा शेतीचा शोध लावला, कारण शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं अभ्यासकांचं मत आहे, जाणकारांचं मत आहे. आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त अभ्यासकांनी हे मान्यही केलंय की शेतीचा शोध कुणी लावला तर स्त्रियांनी लावला. आता तो प्राचीन काळात शोध लागलेला आहे आणि ज्या क्षणी त्याचा शोध लागला किंवा त्या वेळेपासून आपल्याला कळू लागलं की शेती अशा प्रकारे केली पाहिजे किंवा करता येते, त्या अत्यंत आनंददायक घटनेचं स्मरण म्हणजे हे घटस्थापना आहे, ज्याला आपण आज नवरात्र म्हणतो. म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे याच्यातून कळतं आणि शेती किंवा कृषीचा असणारा संबंध हा प्रत्यक्षरित्या घटस्थापनेशी येतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की घटस्थापना किंवा नवरात्री ही माता आणि माती
माता आणि भूमी यांच्या अंगी असलेली सृजनशीलता, नवनिर्मिती यांचा यथोचित आदर, यांच्याविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करणं हे या घटस्थापनेचा आपला एक महत्त्वाचा उद्देश आहे. आता जुन्या पद्धतीनं आपण नवरात्र किंवा आणखी 9 दिवस हे जे काही साजरा करतो त्याच्याविषयी आपण पुढे बोलणार. पुढील व्हिडिओमध्ये मी नवरात्र आपण आणखीन कशा पद्धतीनं साजरी करायला हवी आणि नवरात्र पाठीमागे साजरी करण्याची जी काही भूमिका होती ती आणखीन सविस्तर पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण व्हिडिओ खूप मोठे होतात. बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स येतात की सर थोडे छोटे छोटे पार्ट्स करा. तर हा व्हिडिओ मी अगदी छोटा बनवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये राहिलेला भाग मी घेतो. ओके मंडळी, थांबतो. धन्यवाद.